श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये मूर्खांची काही लक्षणे सांगितलेली आहेत, तर ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। दासबोधांमध्ये मूर्खाची अनेक लक्षणे सांगितलेली आहेत। चांगल्यामध्ये काय, वाईट काय, सकारात्मकतेच्या या प्रवासात नकारात्मक काय आहे, अर्थात काय नको आहे हे जाणून घ्यायला हवं। आणि मग या अनुषंगाने येतात ती मूर्खांची लक्षणे। आपण 13 मूर्खांची लक्षणे आज बघणार आहोत। आपल्या आजूबाजूला अनेक जणांमध्ये ही लक्षणे आपल्याला आढळून येतील। काही माणसं देखील अशी आढळून येतील। सर्वांनी ह्याचा अनुभव घेतलेलाच असेल, 100% प्रत्येकाला हा अनुभव येतो। तर अशांपासून आपल्याला सावध राहायचं आणि त्यासाठी ही मूर्ख लक्षणे समजून घ्यायची आहेत। तर पाहूया काय आहेत ती मूर्ख लक्षणे। आणि जर तुम्ही समर्थ रामदासांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी, जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका। बघा, पहिलं मूर्ख लक्षण, जो मनुष्य कायम आत्मस्तुतीत करत असतो तो एक मूर्ख। म्हणजे जो माणूस सतत बडाया मारत राहतो, सतत फुशारक्या मारत राहतो, करतो एवढंसं पण दाखवतो खूप मोठं, आणि हे मीच सगळं केलं आहे असं म्हणून स्वतःच सगळं क्रेडिट घेतो आणि स्वतःची स्तुती स्वतःच करत असतो, तो एक सगळ्यात मोठा मूर्ख लक्षण क्रमांक 2, जो प्रयत्न करणे सोडून देतो तो एक मूर्ख। म्हणजे दुसरं काहीतरी आपल्यासाठी करेल या भरवशावर जो राहतो, आळशी, आणि जो स्वतः प्रयत्न करणं सोडून देतो आणि दिवसेंदिवस केवळ आळस करत राहतो, तो मनुष्य मूर्ख असतो। आपल्याकडे म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर, पण या प्रयत्नाला जो जाणत नाही, जो प्रयत्नच करत नाही, त्याची गणना मूर्खांमध्ये केली जाते। मूर्ख लक्षण क्रमांक 3, जो कृतज्ञ असतो तो एक मूर्ख। कृतज्ञ माणूस म्हणजे काय? एखाद्यावर उपकार केलेले असतात, त्याची परतफेड जो अपकाराने करतो तो असतो कृतज्ञ। तो मनुष्य मूर्खच असतो। मूर्ख लक्षण क्रमांक 4, जो अहंकाराने वागतो तो मूर्ख असतो। म्हणजेच जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांशी अहंकाराने वागतो, त्याच्याशी स्वतःची तुलना करायला जातो आणि वेळ प्रसंगी आपण त्याच्यापेक्षा मोठे आहोत असं भासवतो, तो एक मूर्ख। मूर्ख लक्षण क्रमांक 5, जो कपटी असतो तो एक मूर्खच। जो कारस्थान रचतो, कपटी असतो, ज्याच्या मनात दुसऱ्यांचं वाईट करणं, दुसऱ्यांबद्दल काहीतरी भरवणं हाच हेतू असतो, पण स्वतः काहीतरी उत्तम काम करण्याचं धारिष्ट ज्याच्यामध्ये नसतं, तो एक सगळ्यात मूर्ख माणूस। नेहमी सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करत राहतो आणि त्याच्या मनामध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल विष पेरतो, सगळ्यात मूर्ख तो। मूर्ख लक्षण क्रमांक 6, जो मनुष्य जीवलगांना दुःख देतो तो एक मूर्खच। जो मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींना दुःख देत राहतो, त्याच्याशी प्रेमाने 4 शब्द नीट बोलू शकत नाही आणि नीच माणसांशी संगत ठेवतो आणि त्याच्याबरोबर बरं वागतो आणि जीवलगांनाच त्रास देतो, तो सगळ्यात मूर्ख। मूर्ख लक्षण क्रमांक 7, जो मनुष्य केवळ आणि केवळ स्वार्थच बघत असतो तो एक मूर्ख। माणूस स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी कायम झटतच असतो आणि ते करणं अजिबात अयोग्य नाही, पण केवळ तेच करणं आणि इतरांसाठी कुठलीच गोष्ट न करणं, इतरांचा कुठलाच विचार न करणं आणि स्वतःचा काय स्वार्थ आहे ते फक्त बघणं, म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे। मूर्ख लक्षण क्रमांक 8, करावे तसे भरावे। ही उक्ती ज्याला कळत नाही तो एक मूर्खच। कर्माचा सिद्धांत आहे, आपण जसं कर्म करू तसं त्याचं फळ मिळतं। म्हणजे चांगलं कर्म केलं असेल तर त्याची फळं तुम्हाला चांगलीच मिळणार आहेत आणि वाईट कर्म केलं असेल तर त्याची फळे वाईटच मिळणार आहेत। आज ना उद्या हे घडणार आहे। हे जे सर्कल आहे, चक्र आहे, ते चालूच राहणार आहे। पण हे ज्याला कळलं नाही, करावे तसे भरावे हा नियम ज्याला ठाऊकच नाही, तो एक मूर्ख। मूर्ख लक्षण क्रमांक 9, जो दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो तो एक मूर्ख। याला असुरी आनंद असं देखील म्हणतात किंवा राक्षसी आनंद असंही म्हणतात। दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणे किंवा दुसऱ्याच्या सुखात स्वतःच दुःखी होणे ह्याला काय अर्थ आहे? असं म्हटलं जातं की सुख हे वाटल्याने वाढतं आणि दुःख हे वाटल्याने कमी होतं, पण ह्याच्या विरुद्ध जो अगदी वागतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःचा आनंद व्यक्त करतो तो एक मूर्खच।
मूर्ख लक्षण क्रमांक 10. जो मनुष्य सदा सर्व काळ चिंता करत राहतो तो देखील एक मूर्खच म्हटलं पाहिजे. हा अवघड प्रसंगी कठीण काळामध्ये प्रत्येक माणसाला चिंता असतेच, काळजी असते आणि हे स्वाभाविक देखील आहे. पण सदा सर्व काळ म्हणजे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस जर माणूस चिंताच करत राहिला तर तो कर्म कधी करेल? अशाने मनुष्य कृतिशून्य होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सदा सर्व काळ चिंता करत राहणे चुकीचेच आणि असा मनुष्य देखील मूर्खच म्हटला पाहिजे. मूर्ख लक्षण क्रमांक 11. जो दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये अति प्रमाणात ढवळाढवळ करतो तो एक मूर्खच. आता 2 माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम असं सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने उगाचच त्याच्यामध्ये जाऊ नये. पण एखादा माणूस फारसा संबंध नसताना सुद्धा उगाचच त्याच्यामध्ये जाऊन ढवळाढवळ करणे, त्याच्या मनामध्ये विष पेरणे, त्याचं याला करणे, तो एक मूर्खपणाचंच लक्षण आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुठवर जायचं हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत, किती दृढ आहेत यावर त्या गोष्टी विसंबून असतात. त्याप्रमाणेच माणसाने वागावे. उगाचच दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करणे सोडून द्यावे. सगळ्यात मूर्ख माणूस तो. मूर्ख लक्षण क्रमांक 12. किती थोडे फार करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख. म्हणजेच जो वायफळ बडबड अधिक करतो आणि प्रत्यक्ष कृती कमी करतो तो एक मूर्खच आहे. म्हणजेच कृती करण्याच्या वेळी जो मागे हटतो, जो कृती करायला घाबरतो, जो कृतिशून्य असतो आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो, हे मूर्खाचंच लक्षण झालं नाही का? मूर्ख लक्षण क्रमांक 13. जो कंजूसपणाचा अतिरेक करतो तो देखील एक मूर्खच. कंजूसपणा देखील काटकसर यात थोडासा फरक आहे. काटकसर ही गरजेची असते, जिथे हवी तिथे ती करावीच. पण कंजूसपणा याचा जर अतिरेक झाला तर तो मूर्ख लक्षणांमध्येच गणला जातो. जिथे गरज आहे, जिथे आवश्यकता आहे आणि जिथे शक्य आहे तिथे तितका खर्च हा केला गेलाच पाहिजे. नाहीतर कंजूसपणा हा मूर्ख लक्षणांमध्येच गणला गेला. तर ही होती समर्थ रामदासांनी सांगितलेल्या अनेक मूर्ख लक्षणांपैकी 13 मूर्ख लक्षणे. ही सोडून आपल्याला अजून जी लक्षणे ठाऊक आहेत, आपल्याला ज्या लक्षणांबद्दल अभ्यास आहे त्यातील किमान एक लक्षण तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. अधिक लिहिली तरी उत्तमच. अधिकाधिक लोकांपर्यंत ती लक्षणे पोहोचतील आणि अशा माणसांपासून, अशा लक्षणांपासून लोकांना सावध राहता येईल नाही का? आणि सकारात्मकतेचा जो हा प्रवास आहे तो अधिक उत्तम होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.